पुण्याच्या सुप्रसिद्ध डॉक्टर माधवी मेहेंदळे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी ऑप्थॅल्मॉलॉजी म्हणजे नेत्ररोगशास्त्रात मास्टर ऑफ सर्जरी ही पदवी प्राप्त करून नेत्रदीपक यश संपादन केले आहे. चित्रकलेच्या निसर्गदत्त गुणाला मास्टर्स इन फाईन आर्ट्स आणि मास्टर्स इन व्हिज्युअल आर्ट्स ह्या पदव्या घेऊन अभ्यासाची भारदस्त जोड दिली आहे. त्यांच्या सर्जनशीलतेला अनेक वाटा सापडल्या आणि त्यांनी उत्तम, रसिकमान्य आणि पारितोषिकप्राप्त लिखाण, नियतकालिके, मासिके, पुस्तके इत्यादी मार्गांनी करून स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. त्यांची सतत तेवत असणारी सामाजिक जाणीव त्यांच्या भरीव समाजकार्यातून दिसून येते. त्यांची संपूर्ण ओळख विकिपीडियावर आहेच. त्या सादर करीत असलेला पत्र आणि चित्र हा कार्यक्रम कलासक्त, बुद्धिवादी प्रेक्षकांची दाद मिळवणारा आहे. ह्या कार्यक्रमाचा लाभ रसिकांनी जरूर घ्यावा. नमस्कार. बस्तान बसेना म्हणून कोपनहेगनहून निघून आपल्या मुलासह क्लोविससह पॉल पॅरिसला परतला. आपल्या विदारक परिस्थितीचं वर्णन मेटला करून दाखवण्यात त्याला एक प्रकारचा विकृत आनंद मिळत असावा. प्रिय मेट, तू कष्टात आहेस असं म्हणतेस, पण असा विचार कर की तू निदान तुझ्या स्वतःच्या आणि सर्व सोयी असलेल्या घरात राहतेस. कष्टाचं असलं तरी तुझ्या आवडीचं काम करायला तुला मिळतंय. तुझ्या आजूबाजूला तुझ्या आवडीचे डॅनिश मित्रमंडळी असतात. डॅनिश लोक मला आवडत नसले तरी तुला आवडतात. माझ्या परिस्थितीकडे बघ. मला माझं घरदार सोडावं लागलं. मी कुठेही कसं तरी 4 भिंतींमध्ये एक पलंग, एक टेबल आणि घर गरम करण्याच्या कोणत्याही सोयी विना थंडीत कुडकुडत राहतो. धड कपडे नाही, खायला धड अन्न नाही. मला कोणी मित्रमंडळी भेटत नाही. मी आणि क्लोविस संध्याकाळी जे काही असेल, ब्रेड, एखादा मांसाचा तुकडा खायला बसतो. तेव्हा क्लोविस अगदी समजूतदारपणे वागतो. आधी त्याचे खाण्याचे किती नखरे असायचे ना. आता तो अगदी शांत असतो. येतो, खातो आणि सरळ झोपायला जातो. गरज पडेल त्याप्रमाणे आपल्याला आपली तत्व बदलवावीच लागतात, नाही का? ज्या सामाजिक चौकटीमध्ये आपण स्वतःला बांधलं असतं त्या चौकटीमधून बाहेर पडावंच लागतं. जेव्हा क्लोविस देवीने आजारी होता तेव्हा माझ्या खिशात फक्त 20 सेंट्स होते आणि आम्ही 3 दिवस उधारीवर आणलेला कोरडा ब्रेड खात होतो. हे वाचायला किती वाईट. 3 दिवस उधारीवर आणलेला कोरडा ब्रेड खात होतो. मला मुलाच्या काळजीनं काही सुचत नव्हतं. तेव्हा पैसे मिळवण्यासाठी मी भिंतीवर जाहिराती चिकटवण्याची मजुरीची कामं घेतली, ज्याचे मला दिवसाचे 5 सेंट्स मिळायचे. क्लोविस तापामध्ये अंथरुणात पडून असायचा. मी दिवसभर बाहेर मजुरीला असायचो. एकदम संध्याकाळी यायचो तेव्हाच त्याला बघायचो. आता त्याच्या चित्रांची किंमतची वरची शून्य मला मोजता येत नाही, अशी परिस्थिती आहे. मग अशी जे म्हटलं की असं वाटतं की थोडा काळ तरी त्याला बाबा जिवंत करा, एकदा बघू द्या की काय माझं हे आहे. तर तेव्हा ते स्टॉक मार्केट पण कोसळलेलं असतं. त्याच्यामुळे त्याचा जो बिझनेसमॅन म्हणून तो त्याच्यामधला जो काही सहभाग असतो तर तोही जवळजवळ शून्यवत होतो. फ्रान्सला परत आल्यावर फारसं काही जमत नाही आर्थिकदृष्ट्या, पण कुटुंब मागे ठेवल्यामुळे एक प्रकारचं जे डोक्यामधला कल्लोळ होता तो थांबलेला आहे. किंचितसा बाकी आहे तो क्लोविस, त्याचा मुलगा त्याच्या जवळ असल्यामुळे. अदरवाईज ह्या काळामध्ये इथून पुढे त्याची चित्रकला बहरायला सुरुवात झाली जेव्हा त्यांनी बाकी सगळं सोडून दिलं. क्लोविस असली आता इथून बघा तुम्ही, आधीचं जर निसर्ग चित्रण आठवलं तर हे आता चित्राची बदलायला सुरुवात झालेली आहे. आणि एक प्रकारचं जे समोर दिसत आहे, जे दृश्य आहे त्याच्याबरोबर आपल्या मनात काय आहे, मला काय म्हणायचंय असं एकत्र करून मांडणं असं सुरू झालं. इम्प्रेशनिझम लोक निसर्गात जात होते, निसर्गाचं वेगळ्या प्रकारे चित्रण करत होते, पण निसर्गाला प्रमाण मानत होते. म्हणजे निसर्गापासून फारकत त्यांनी फारशी घेतलेली. समोर जे दिसतंय त्याच्याशी प्रामाणिक, पण त्याची मांडणी थोडी वेगळ्या प्रकारे, वेगळ्या स्ट्रोक्सनी, वेगळ्या रंगांनी, वेगळ्या प्रकारच्या सनलाईटच्या इफेक्टनी असं त्यांनी केलं. इथे आता बघा की हा क्लोविस इथे झोपलेला आहे. मी म्हटलं तसं की चेहऱ्याचं चित्रण बारकाईने मला तरी कुठे दिसलं नाही. इथे काहीतरी ऑब्जेक्ट आहे
आणि हा जो अवकाश आहे हा स्वप्नांचा असावा. त्याचं पॉलचं स्वतःचं स्वप्न आहे, का क्लोव्हिसचं स्वप्न आहे, आणि त्याच्यात काहीतरी इमॅजिनरी पक्षी उडतायत किंवा इमेजेस दिसत आहेत असं आहे. एक मोठं ऑब्जेक्ट तिथे मागे ठेवलं आहे जग सारखं मेटलच्या स्वरूपात. तर इथून पुढच्या त्याच्या बऱ्याचशा चित्रांमध्ये त्यांनी स्वतः अनेक शिल्पांची निर्मिती केली. तर बऱ्याचशा चित्रांच्या बॅकग्राऊंडला त्यांनी ती स्वतःची शिल्प पण ठेवलेली आहेत, असे मोठी एकदम. आता त्या शिल्पाचा आणि त्या चित्राच्या विषयाचा संबंध आहे की नाही माहिती, पण त्याला म्हणायचं होतं तसं त्यांनी ठेवलं आहे. ते जे काही निळ्या रंगाचं स्वप्न आहे त्याचं ते माहिती नाही. ही त्याची मुलगी आहे आणि त्या आधीच्या काळात त्यांनी काढलेलं आहे, जेव्हा तो कुटुंबात राहत होता आणि पॅरिसमध्ये होता. एक तो प्रसंग आहे की ती मुलीचे केस वाढले असतात, तो रागावून की होत नाही तर तिचं एकदम बारीक कटिंग करून आणसं बायकोशी भांडतो आणि ते त्याच्यानंतर त्यांनी ते काढलेलं चित्र आहे. पण आता ही पण झोपलेली आहे बघा. इथलाही अवकाश बघा की हे परत काहीतरी वेगळं आहे, हे परत त्याच्या मनातले काहीतरी विचार आहेत, स्वप्न आहे का, हिची स्वप्न त्याला मांडायची माहित नाही. पण हा अख्खा पॅच जवळजवळ प्लेन आहे, इथे कुठे ब्रशचे स्ट्रोक्स नाही. हे इथे जे काही आहे ते कुठला तरी एक विदूषक आहे, तो परत त्याचं खेळणं आहे का त्याच्या स्वप्नातलं आहे असं माहित नाही. पण तुम्ही म्हणजे ह्याच्यातलं चित्रकार म्हणून पण त्याचा एक्सिलन्स आपण अप्रिशिएट करू शकतो. त्या गादीवर पडलेले डिप्रेशन्स, चुण्या, फोल्ड्स ते बघून आपल्याला कळतं की चित्रकार म्हणून हा किती उंचीला पोचलेला कलाकार, काही न शिकलेला, कुठलेही ट्रेनिंग न घेतलेला असा. समरसेट मॉमचे एक हे आहे याच्यावर, मून अँड द सिक्सपेन्स, वाचू शकता तुम्ही. मला असं वाटतं की त्यांनी पॉल गोग्यावर खूप न्याय केला नाही त्याच्यात एक चित्रकार म्हणून. त्याच्या मुलांची पुढची मी जरा घेतली आहे. याच्यातलं हे पहिलंच आहे एमिल गोग्या. हे बघा, हे त्यांनी इम्प्रेशनिस्टच्या सुरुवातीच्या काळाला केलंय, जेव्हा तर काही शिकलेलं नाहीये. इम्प्रेशनिस्टचा प्रभाव हे तर रिअलिझम आहे, हे तर आहे तसं त्यांनी काढलेलं आहे. मुलगा जसं तसं काढलाय. मार्बलमध्ये करण्यासाठी टेक्निकचं किती मोठं ट्रेनिंग लागतं ते त्यांनी कुठून मिळवलं मला माहिती नाही, पण ते त्यांनी केलं. आणि त्याचं पहिलं जे कलाकृती ऍक्सेप्ट झाली इम्प्रेशनिस्टच्या एक्झिबिशनमध्ये, दॅट इज दिस एमिल गोग्या, बस्ट ऑफ एमिल गोग्या. सो आणि तो लहान मुलाचं मार्दव दाखवणं इव्हन चित्रात, हे मला आर्टिस्ट म्हणून माहिती आहे, इट इज व्हेरी डिफिकल्ट. पण हा प्राथमिक अवस्थेतली कला आहे त्याची, तेव्हाच तो म्हणजे काहीतरी ते आतून होतच. जेव्हा पॅरिसमध्ये राहणं महाग होतं, कठीण होतं, तेव्हा तिथून तो छोट्या गावात जातो, तिथून छोट्या गावात जातो, आणखी छोट्या गावात जातो, असं पॅरिसच्या आजूबाजूच्या फ्रान्समध्ये जातो. तर ब्रिटनी नावाचा एक प्रदेश आहे, त्याला मला असं वाटतं ब्रिटनी म्हणतात, कारण इट रिझेम्बल्स ब्रिटन इन सम वे. सो तिथलं हे चित्र आहे. ब्रिटनीमध्ये कलाकारांचे अड्डे असायचे, कंपू असायचे, एक ती लाट होती चित्रकारांची, आणि त्या सगळ्यांचा हा नेता होता. त्यांनी नवीन शैली तिथे विकसित केल्या, नवीन इझम शोधून काढले, आणि ही हॅड मेनी फॉलोअर्स. आणि ती म्हणजे ते चित्रकलेचे इतर त्याचे जे अनुयायी होते ते पण त्याच्यापासून चित्रकला शिकायचे. दिस इज अ व्हेरी आयकॉनिक पेंटिंग, ब्रिटन गर्ल्स डान्सिंग. तर त्या ब्रिटनीमध्ये हे अशा प्रकारचे हेडगिअर्स घालायची प्रथा होती. तो जेव्हा गेला तेव्हा परत सिव्हिलायझेशन आणि मॉडर्न जरा झालं होतं, मॉडर्निझम आला होता, त्याच्यामुळे हे प्रकारचे हेडगिअर्स कधीतरीच अवचित, आपण कधीतरी नऊवारी घालतो तशा टाईपच होतं, पण महाराष्ट्रात तर जागोजागी नऊवारी घालतो असं म्हणण्यासारखं आहे, तसं नाही. सो थोडंसं मीठ मिरची लावण्यासारखं असं ते वाढवून दाखवलेलं आहे. पण त्याच्यातली ब्युटी बघा, आणि परत या मुलींचे चेहऱ्यावरचे भाव तुम्हाला दिसणार नाही, पण त्यांची बॉडी लँग्वेज इज व्हेरी स्ट्रॉंग. यू कॅन रिअली अप्रिशिएट की त्या आनंदाने नाचतायत. हा एक प्रकारचा फोक डान्स आहे. आणि चित्रकलेच्या कंपोजिशनमध्ये ज्याला बॅलन्स म्हणतो आम्ही चित्रकलेचा, ते इथे काहीतरी कुत्र्यासारखं काहीतरी काढलेलं कुत्रा आहे, तो हे चित्र एवढं स्पष्ट नाहीये, इमेज एवढी स्पष्ट नाहीये. तर ह्या जो डान्सिंग गर्ल्स हा जो मेन विषय तो थोडासा बाजूला सरकवलेला आहे, आणि इकडे नुसता कोरा हे बॅलन्स करायला एक छोटासा फोरग्राऊंडला कुत्र्यासारखं एक इमेज त्यांनी काढली, मागचं निसर्ग त्यांनी काढलाय. दिस इज अ व्हेरी आयकॉनिक पेंटिंग. इथून पुढे त्यांनी नवा याचा शोध लावलाय. याच्या खाली पोर्ट्रेट ऑफ 2 चिल्ड्रन. आता इथून पुढे ना त्याच्या 3 नावं येतात, ज्या फार तांत्रिकतेकडे जाऊ नये आपण, पण क्लॉइझोनिझम, सिम्बॉलिझम, सिंथेटिझम अशी 3 नावं त्याच्या शैलीची आलेली आहेत.
इम्प्रेशनिझम मागे सोडून. पण दीज आर नॉट वॉटर टाईट कंपार्टमेंट्स. त्याच्यामुळे थोडंसं इम्प्रेशनिझमचं दिसतं, थोडंसं हे दिसतं, असं सरमिसळ आहे. पण ढोबळ मानी बघा, क्लॉयझॉनिझम इज अ टर्म विच इज युज्ड फॉर जे ग्लासचे पीसेस असतात ते एकमेकांच्या बरोबर जोडले तर सपाट फ्लॅट ब्लॉक्स ऑफ कलर्स सेपरेटेड बाय थिक आउटलाईन्स. तर असे रंगांचे ग्लासचे पीसेस असे जर केले तर जे काही होईल त्यांनी सोडून दिलं आहे. त्यांनी पर्स्पेक्टिव्ह सोडून दिलं आहे, त्यांनी अनाटॉमी सोडून दिली आहे, त्यांनी ते इम्प्रेशनिझमचं ते जे काही शेडिंग होतं ते सोडून दिलं आहे. आणि मासेस ऑफ प्लेन कलर्स पुट साईड बाय साईड असं प्रकारचं सुरू झालं आहे. निसर्गाशी खूप प्रामाणिक न राहता माझ्या मनात जे काही आहे ते मी टाकतोय सिम्बॉल म्हणून, आणि असा तऱ्हेचा मी सिंथसाइज करतोय काहीतरी नवीनच विषय. अशी सुरू झाली चित्रकला. ही खूप वर्ष चालली. सो हे जर तुम्ही बघितलं तर हा निळ्या रंगाचा ब्लॉक. नंतर आता हे बघा, हे त्याचा अवकाश विभागण्याचं जे काही त्याची स्टाईल आहे की इथं काहीतरी लेमन येलो आहे, हे काय आता पडदा असेल किंवा काय असेल. आणि परत हा त्याचा आवडता बेबी पिंक रंग काय दाखवणार आहे मला माहिती नाही. त्याच्यामुळे पाणी निळं का ह्याला काही उत्तर नाही. माझं पाणी गुलाबी जांभळं असू शकतं. इवन या ब्रेटन गर्ल्स त्याच्यामध्ये ऑलमोस्ट लेमन येलो वापरलेला आहे त्यांनी, जो आपण म्हणजे थोडासा ऑकरकडे किंवा थोडासा तपकिरी ब्राउनिश शेडकडे जमीन दाखवण्याकडे कल असतो. दिस इज लेमन येलो विच इज नॉट सीन, जी म्हणजे नॅचरल नाही आहे ते. सो इथून पुढे त्याची ही कला सुरू झालेली आहे. बाकीशी चित्रकलेसोबत पॉलला एक नवीन माध्यम गवसलं. त्यानं मातीची भांडी तयार केली आणि ती सजवली. त्यावर मातीतली शिल्प केली, ती भट्टीत भाजून काढली. तो या नवीन सापडलेल्या कलेच्या आनंदात लिहितो, प्रिय मेट. सध्या माझी कला ऐन बहरात आहे. मातीच्या भांड्यांवर कलात्मक प्रयोग सुरू आहेत. मातीतून, चिनी मातीतून शिल्प, सजावट, भांडी सगळं बनवतोय. कॅनव्हासपेक्षा हे माध्यम वेगळं आहे. हाताला फार छान वाटतं बघ. मला तर वाटतं आपल्या मुलांना पण तू जरा माती हाताळायला शिकव. शेवटी एका कलाकाराची मुलं आहेत ती. इथल्या सगळ्या कलाकार मंडळींचे मत आहे की सध्या मी जे मातीतून निर्माण करतोय ना ते कलेचे अति उत्कृष्ट नमुने आहेत. माझ्या या नव्या प्रयोगामुळे त्यांच्यातही उत्साह संचारला आहे. निर्मिती निर्विवादपणे उत्तम, पण त्यातून आर्थिक लाभ मात्र काही नाही, अशी परिस्थिती आहे. विकत घेण्यासाठी माझी कला जरा जास्तच कलात्मक असावी. हिवाळा परीक्षा पाहणार आहे. हळूहळू माणसाला अति गरिबीची सुद्धा सवय होऊ लागते. अति झालं की ते सगळं हसण्यावारे पण नेता येतं. ऍटिट्यूड बघा. वाईट असं वाटतं की त्यामुळे कामात अडथळा येतो. बरं, एकीकडे फायदा असा आहे, आणि हे वाक्य मला अतिशय आवडलेलं आहे, एकीकडे फायदा असा आहे की प्रतिकूल परिस्थितीतच बुद्धी, प्रतिभा, कला यांचा कस लागतो आणि ती अधिक बहरते. आपल्यात किती जास्त क्षमता आहे हे तेव्हाच लक्षात येते. परत श्रीमंतीच्या शिखरावर होता. शोफर, गाडी, दिवसभर शोफर, अशा परिस्थितीत आता तो म्हणतो अति गरिबीची सुद्धा सवय करून घेतो आणि त्याच्यात सुद्धा प्रतिभा आणि त्याचा कस लागतो. तर ह्या काळात त्यांनी हे वेगळं माध्यम हाताळलं आहे आणि केलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर जे इझम्स असोसिएटेड आहेत त्याच्यात इम्प्रेशनिझम आहे, पोस्ट इम्प्रेशनिझम आहे, एक्सप्रेशनिझम आहे, नंतर मी म्हटलं सिंथेटिझम, सिम्बॉलिझम, क्लॉयझोनिझम हे सगळं आहे. याचबरोबर ह्या 3 डायमेन्शनल कामामध्ये आहे. त्याच्यामध्ये सुद्धा माध्यमांचं रिस्ट्रिक्शन नाही आहे. त्याला माती आहे, सिरॅमिक आहे, दगड आहे, मार्बल आहे, लाकूड आहे सर्व. आणि एव्हरी टेक्निक इज डिफरंट. मला अगदी म्हणजे ते किती कठीण आहे, मी एक अशी किरकोळच तिथे ठेवली आहे, 1-2 केलेली, पण खूप कठीण आहे हे करणं. इट इज नॉट इझी. तर ह्याच्यात मला सांगायचं असं आहे की प्रत्येक कलाकाराला एक संभ्रम असतो की मला आतून काहीतरी करायचं आहे, पण ते विकल्या जाईल की नाही माहिती. कारण माझ्या नशिबाने मी ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहे आणि मग आपलं जनरल टाइमपास म्हणून कला केली ती गोष्ट वेगळी, पण माझं पोट त्याच्यावर अवलंबून नाही. पण माझं पोट, माझं कुटुंब, माझं चरितार्थ त्याच्यावर जर असेल आणि माझं उद्देशच तो आहे, माझा जीवनाचा ध्येय ते आहे की मला एक चित्रकार किंवा हे म्हणून एस्टॅब्लिश करायचं आहे,
तर त्याला जगमान्यता मिळणं, लोकमान्यता मिळणं हे गरजेचं आहे. पूर्वी राजमान्यता असायची, राजश्रय असायचा. पोप आणि राजा यांच्या आश्रयाखाली चित्रकला आणि शिल्पकला निर्माण व्हायची. तर अशा ह्याच्यामध्ये असा संभ्रम असतो की लोकांना जे आवडेल ते आपण करायचं का, की मला जे म्हणायचं ते करायचं. अति गरिबी आहे, खायला पैसे नाही, मुलगा उपासमारीने मारतो आहे, पण मला जे हवं आहे तेच करणार, कारण तेच बरोबर आहे, तेच उत्तम आहे. त्यांना कळत नाही की ते ही उच्च प्रतीची कला आहे. मी काही शिकलो नाही, मी काही नाही, पण मीच म्हणजे ह्याला पण एक खूप मोठं धारिष्ठ लागतं. हतबल होऊ शकतो माणूस, डिप्रेस होऊ शकतो माणूस, खायला नाही, सक्सेस नाही, बायका करू नाही, एकट आहोत, अशा ह्याच्यात थंडी आहे, वॉर्म करायला, घर वॉर्म करायला काही नाही, अशा ह्याच्यात माणूस कुठल्या तऱ्हेला जाऊ शकतो. तर भर म्हणजे किती भर प्रतिभेचा त्या परिस्थितीत. त्याच्यामुळे म्हणून मला ही मुद्दाम ही चित्र दाखवायची वाटतात की अशा प्रकारचे शिल्प कदाचित विकल्या जाणार नाही, कारण हे काही गुलाब नाही आहेत फुलदाणीमध्ये मांडलेले, पण हे त्यांनी त्याला चित्र म्हणून, शिल्प म्हणून उच्च प्रतीचे आहे. तसंच हा जो आहे हे पण शिल्प म्हणून उत्तम प्रतीचे आहे, पण लोकमान्यता मिळेल की नाही माहिती नाही, परवा नाही. हे जे आहे हे एक प्रकारचं डेकोरेटिव्ह आर्ट पण त्याच्याशी असोसिएटेड आहे. तर एक छोटं बाळ त्यांनी अतिशय शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना. ह्याच्यातली जी लाकडी आहे, जी शिल्पांची फोटो ती मी शिकायला काढलेली आहे, मी सगळे तिथे बघितलेली आहेत. हे सगळं लाकडातली शिल्प त्याची ही अगदी म्हणजे मी जस्ट नमुने इथे ठेवते, बाकी चित्रांचा शिल्पांचा समुद्र आहे केलेला त्यांनी. तर ही जी I tend to lose my cursor, I don't know where. सापडला. सो ही आहे ही त्यांनी ताहितीमध्ये जे वास्तव्य केलं तेव्हा त्यांनी तिथल्या स्त्रिया त्याच्या काइंड ऑफ पत्नी म्हणा, पार्टनर म्हणा अशा होत्या. आणि म्हणजे जिथे जाईल तिथे स्त्री असायचीच कोणीतरी. त्याला काही म्हणजे ठीक आहे, म्हणजे तहान भूक तशी एक गरज ती झाली, संपली की चित्रकला. पुढे त्या प्लेटचं काय होतंय किंवा याच्याशी काही फार संबंध नाही. पण तरी ह्या तेहुरा बरोबर त्याची 2-3 वर्ष खूप इंटेन्स रिलेशनशिप ती गेली आहे. त्या काळात सुद्धा त्यांनी मेथला अतिशय पत्र लिहिली, अर्थात हा भाग लपवून ठेवला, पण ताहितीशी जशी त्याची ओळख होत होती की ही हा प्रदेश, याची मायथॉलॉजी, यांचं नेचर, तर ते त्यांनी खूप चांगल्या प्रकारे अनालाइज केलं आहे. सो ही तेहुरा आहे. त्यांच्याकडे असं कानाच्या मागे एक मोठं फूल लावायची प्रथा होती, तर ती याच्यात दिसते, तियारा त्याला म्हणतात. हे पण ताहितीतली एक काइंड ऑफ देवता आहे. हेच खूप असिमेट्रिकल जग आहे, हा सिरामिकचा आहे, क्ले आहे, आणि सगळ्या बाजूनी त्याच्यावर बोर्ड्स काढलेले वेगवेगळ्या प्रकारची. आणि हे जे आहे हे खाली ओव्हिरी लिहिलेलं दिसतंय, तर ही ताहितीतली मृत्यूची देवता आहे. आणि त्या तेहुराकडून पण त्याला ताहितीच्या मायथॉलॉजीबद्दल ज्ञान मिळतं. आणि काहीतरी त्याच्याकडे काही कोणी लिहिलेली पुस्तकं पण होती ज्याच्यातनं तो वाचत होता. तर त्याच्यामध्ये ही मृत्यूची देवता, एक मोठे वटारलेले डोळे, या हाताच्या खाली इथे नीट दिसत नाही पण एक लांडगा चिरडलेला आहे, पायाखाली लांडगा चिरडलेला आहे, आणि मागच्या बाजूनी काहीतरी वेगळं आहे. तर ही देवता त्यांनी लाकडातही केली आहे, पण नंतर त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की माझ्या थडग्यावरती ठेवावी. तर नंतर ती ब्रॉन्झमध्ये ओतीव काम करून त्याच्या थडग्यावर आज ताहितीपासूनही पुढे लांब असलेल्या छोट्याशा खेड्यामध्ये आहे. अशा प्रकारची अनेक शिल्प, हे थोडेसे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून ठेवले आहे. तुम्ही जर ऐकलं असेल की न्यूझीलंडमध्ये माओरी कला आपल्याला दाखवतात, तुम्ही गेले असाल तर माओरी चित्रकला, तर ती खूप याच्या सिमिलर आहे. म्हणजे असं वाटतं की त्याच्या त्या प्रवासात तो बहुतेक न्यूझीलंडलाही थांबला असावा. तर हे पॅनेल्स आहेत किंवा याला रिलीफ म्हणतात चित्रकला शिल्पकलेच्या भाषेत, की दीज आर टाईल्स. एका बाजूनी त्याच्यावर शिल्पकला केलेली आहे, मागच्या बाजूनी फ्लॅट असतं, म्हणजे इट इज प्लेस अगेन्स्ट अ वॉल किंवा असं निश कुठेतरी. स्वतंत्र शिल्प कसं चारही बाजूनी असतं. मायकेलँजेलो म्हणायचा की एक शिल्प बघायला 40 अँगल्स असतात, प्रत्येक अँगलनी ते ब्युटिफुल दिसलं पाहिजे. तसं ह्याला पुढून बघायचं. पण याच्यात सुद्धा त्यांनी किती निर्मिती केली बघा ना, की ही ताहितीतलीच दिसते ही, पण हे मंकीज आहे, तिथे सगळं डेकोरेशन आहे, ही एक कुठली तरी काय गूढ काहीतरी आहे. गूढता आहे त्याच्या चित्रातला फार मोठा विषय आहे. आता तुम्ही आधीचं आठवा त्याचे चित्र.
तसं हे जे मावरी कलाचं एक थोडंसं ती छोटीशी मुलगी आपल्या केसरीत जाते ब्रशने. याची एक कथा तुम्हाला सांगायला मला आवडेल. हे सेल्फ पोर्ट्रेट आहे त्याचं. सेल्फ पोर्ट्रेट इन द फॉर्म ऑफ अ जग. असं कोणी सेल्फ पोर्ट्रेट स्वतःचं करेल असं इमॅजिन करायला कठीण आहे. परत हे विकलं जाईल की नाही पुढची गोष्ट आहे, पण मला करायचं आहे. तर तुम्ही व्हॅन गॉचं नाव ऐकलं असेल. सो व्हॅन गॉ आणि पॉल गोगे हे कंटेम्पररी आर्टिस्ट आहेत आणि व्हॅन गॉ हॉलंडमधला कलाकार आहे. पण त्यांनी मधल्या काही काळामध्ये जसं तो ब्रिटनीला गेला तसं एक तिथून मार्टिनिक म्हणून आयलंड्स आहे. सो तिथे तो काही काळ राहिला. त्याला असं ते सारखं सुटकेस घेऊन तयारच असायचा तो. आणि तिथे परत झोपडी ते थोडंसं तिथे राहायला. त्याच्याबरोबर एक मित्र पण येतो तिथे. तिथले पण चित्र त्याचे अतिशय उत्तम आहेत. तर ती चित्र व्हॅन गॉ आणि त्याचा बंधू थियो गॉ यांना दिसली आणि त्यांनी ती विकत घेतली. कारण थियो हा आर्ट कलेक्टर होता आणि तो विकायचा. सो ते सगळं बघून व्हॅन गॉ ह्याच्या ऑलमोस्ट प्रेमात पडला आणि त्याला म्हणाला की मी एक सुरेख घर आल्स नावाच्या प्रदेशात, फ्रान्समधलंच जास्त सूर्यप्रकाश असलेला भाग आहे, तर तू तिथे ये, ते आपण दोघं मिळून राहू आणि दोघं एकत्र असलो तर आपल्यातनं एक जी काही देवाणघेवाण होईल ती उच्च प्रतीची कलानिर्मिती होईल आणि त्याच्यातनं खूप गिव्ह अँड टेक आपलं होईल. तर तसं ह्याला खायला नाही काय नाही, तर ठीक आहे हे करून बघू म्हणून तो जातो आणि 3-4 महिने ते एकत्र राहतात आर्ट्समध्ये आणि अतिशय उत्तम 30 ते 40 कॅनव्हासची निर्मिती प्रत्येकी जवळजवळ झालेली आहे. त्या काळामध्ये अतिशय वेगळ्या प्रकारची कला आहे. पहिले एकमेकांचा प्रभाव आहे. पहिले यांनी पण सनफ्लावर्स वगैरे थोडीशी काढली होती, पण नंतर धुडकावून दिलं मग ते नॅचरली पटलं नाही, कारण 2 कलाकार 2 प्रतिभावंत कलाकार शक्यच नाही. तर म्हणजे व्हॅन गॉ हा निसर्गाशी प्रामाणिक राहणारा माणूस होता. पोस्ट इम्प्रेशनिस्ट किंवा एक्सप्रेशनिस्ट त्याच्याबरोबर आहे. तर तो पॉल गोगेला म्हणायचा तू मनातलं काहीतरी कशाला घालतो निसर्गात, ते नाही आहे. ते नाही जमलं, भांडण झालं. थोडासा तो मेंटली अनस्टेबल होता व्हॅन गॉ. मग तुम्ही ही कथा ऐकली असेल की त्या काळात ज्या वेश्यांच्याकडे जात होता ती एक वेश्या त्याला म्हणते की तुझं कान खूप सुंदर आहे. तर तो घरी जातो आणि कान कापतो आणि एका ह्याच्यात गुंडाळून तिला भेट ओढून देतो, ती बेशुद्ध पडते वगैरे. तर ही घटना घडते तेव्हा पॉल गोगे तिथे असतो. तो आहे तिथे आणि नंतर तो त्या दिवशी पळून जातो परत. नंतर आयुष्यात ते परत भेटत नाही, पण पत्रव्यवहार चालू राहतो. आणि त्या सगळ्या कालावधीमध्ये पॉल गोगेला त्यांनी आपलं गुरु मानलेलं, गुरुस्थानीच ठेवलेलं. आणि पॉल गोगेचा ॲटिट्यूड आहेच, याला काही येत नाही, अजून शिकवायचं त्याला, बघू असं अशी नोंद आहे. तर पॉल गोगेनी नंतर या घटनेविषयी असं लिहिलंय की तो मेंटली अनस्टेबल होता. त्यांनी 2-3दा मला असा चाकू दाखवला, हे दाखवला. तर मी घाबरून एका हॉटेलमध्ये निघून आलो, ते घर सोडून. हॉटेलमध्ये मी झोपलो असताना मला एकाने उठवलं की तुमचा मित्र रक्ताच्या थारोळ्यात पडलाय. तेव्हा तो धावत धावत जातो, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो, पण तो पळून जातो. की आपल्यावर काही येत आहे का काय. तर सांगायची गोष्ट अशी की हे कानाचं बँडेज आहे आणि त्यांनी इथे लाल रंग रंगवलाय. सो हे त्या घटनेचं द्योतक असं एक सेल्फ पोर्ट्रेट आहे. परत खायला काही नाही आहे, की कोणी विकत घेणार आहे का मला माहिती नाही, पण मला इतकं इंटेन्सली सांगायचंय असं घडलंय, माझ्या मित्राने कान कापलाय, मी तिथे असताना माझा भाग आहे, माझ्या शरीराचा भाग आहे, मला सांगायचंच आहे. विकत घेऊ न घेऊ खायला आहे, आय डोंट केअर. माझी थंडीच्या आणि गरिबीच्या वेळेला मदतीला येणारा पॉलचा पॅरिसमधला प्रिय मित्र म्हणजे शो. फेब्रुवारी 1888ला पॉल पॉन्ट एव्हनला आला. तिथे कलाकारांमध्ये सिंथेटिझमचा बोलबाला सुरू झाला होता. एकत्र जमायचं, चर्चा करायची आणि भरपूर काम करायचं. पॉल त्यांचा नेता. शूफला लिहिलेल्या पत्रात तो लिहितो, प्रिय शूफ, माझा नवा शोध मला एका निश्चित दिशेकडे नेतो आहे असं वाटतंय. नवा विषय मांडताना एक आकृतीबंध मी मांडू शकतोय ज्यात रंग आणि आकृती दोघांनाही सारखंच महत्व आहे, त्यांचं संश्लेषण होत आहे. कुठलाही एक घटक दुसऱ्या घटकावर अधिक प्रभाव टाकून झाकोळत नाही. इथले बरेच चित्रकार या सिंथेटिझम शैलीचा अंगीकार करतायत. तशी चित्र निर्माण होत आहेत. माझ्या प्रगतीवर मी समाधानी आहे. ब्रिटनीच्या 2 स्त्रियांचं माझं चित्र चक्क देगानं विकत घेतलं. माझ्या चित्राची ही अत्युच्च प्रशंसा आहे असं मी मानतो.
ब्रिटनीमध्ये आहे, लीडर आहे अनेक चित्रकारांचा. परिस्थिती, आर्थिक परिस्थिती भीषण आहे. मैतला पत्र सुरू आहे, पण कला एका वेगळ्या टप्प्यावर बसली आहे. आता तुम्ही हे चित्र बघाल ना, आधीचे इम्प्रेशनिझमचे चित्र आठवा, स्टार्क डिफरन्स आहे. तर याचं मगाशी म्हटलं तसं क्लॉइझोनिझम, सिम्बॉलिझम, सिंथेटिझम, पण वी नीड नॉट गो इन टू द टेक्निकल डिटेल्स. तर याचं येलो क्राइस्ट म्हणून त्याचं एक स्वतंत्र चित्र आहे आणि दॅट इज आयकॉनिक पेंटिंग. ते मी आता स्वतंत्र घेतलं नाही याच्यामध्ये, कारण याच्यात पण आहे. तर पिवळा ख्रिस्त, इलॉंगेटेड क्राइस्ट दिसतो आहे आणि एखाद्या प्रेताला बघितल्यावर जशी अस्वस्थता होईल, प्रेतच आहे तसं ते, पण फ्रेशली, आम्ही दोघे डॉक्टर्स आहोत त्याच्यामुळे अजून की फ्रेशली मेला असलेला माणूस हा आपल्या तुमच्यासारखा दिसतो, अगदी असा सिकुडलेला प्रेत दिसत नाही. तर ह्यानी तो असं आपल्या मनात अस्वस्थता निर्माण होईल असं तो पिवळा ख्रिस्त काढला आहे आणि पिवळा काढलेला आहे, म्हणजे त्याला काही लेमन येलो पेक्षाही छोटा. त्याच्या आजूबाजूला पिवळ्या टेकड्या आहेत. तुम्ही विचारलं पिवळा का, मला उत्तर नाही, माझ्याकडे उत्तर नाही. लाल झाड आहे, लाल झाड आहे. सो हे सगळं वेगळं आहे त्याचं. हे त्याचं सेल्फ पोर्ट्रेट आहे. त्याचं नाक एक अगदी पिकेलं आहे. इथे जे तुम्हाला प्रतिमा दिसते आहे ही एक सिरॅमिक त्यानेच केलेलं आहे. तर तो म्हणतो की हे पेंटिंग म्हणजे माझं ट्रिपल सेल्फ पोर्ट्रेट आहे. मी कधी ख्रिस्तही असतो. हे चित्र परत आयकॉनिक चित्र आहे. तर चित्राचं विभाजन, या अवकाशाचं विभाजन या तिरक्या झाडांनी केलं. बऱ्याच चित्रात त्याच्या पुढे झाड असं दोन अवकाशांचं विभाजन करतं. इकडचा जो भाग आहे म्हणजे ज्या बायका, परत त्याचं हेडगिअर्सवरून त्या ब्रिटनच्या बायका हे कळतं. या पोस्चरवरून त्या चर्चमधून बाहेर आल्या, प्रेयर करतायत. इथला जो भाग आहे हा भाग सरियल आहे. हा भाग किंवा पलीकडचं जग आहे जे त्याच्या स्वप्नातलं आहे, त्याच्या कल्पनेतलं आहे, दुसऱ्या म्हणजे काय देवभूमीतलं आहे, असं काहीतरी आहे. पण ते वेगळं आहे. लाल रंगाचा मास बघा, प्लेन मासच्या मास जवळजवळ काढलेला आहे आणि किती मोठा आहे तो मास. ते असं म्हणजे चित्रकार म्हणून असं प्रेझेंट करताना घाबरायला हवी, दचकायला हवी, तसं नाही. तो बोल्ड केलेलं आहे त्यांनी. आणि त्याच्या पलीकडे जे हे जे फिगर्स आहेत ह्या ख्रिश्चन मायथॉलॉजी मधल्या जेकब आणि त्यांची ते पंख लावलेला एक देवदूत दाखवला आणि त्यांची काहीतरी ती कुस्ती दाखवलेली आहे असं. सो हे जग वेगळं आहे, हे रियालिटी मधलं नाही आहे, पण त्यांनी सिम्बॉलिझम, सिंथेटिझम आणि क्लॉइझोनिझम असं सगळ्यांचं मिश्रण केलेलं आहे. ही मी उदाहरणार्थ ही चित्र घेतली आहे. तेव्हा त्याला एका कॅफेचं डेकोरेशन करण्याचं कमिशन मिळालं की सगळी पॅनलच्या पॅनल तुझ्या चित्रांनी काढ, त्यातलं ह्या बाजूचं चित्र आहे. म्हणजे परत त्या माणसाने ऍक्सेप्ट केलं, याचं मला कौतुक वाटतं की केलं की नाही माहिती नाही मला, पण हा त्याचा मित्र आहे आणि त्याचं पोर्ट्रेट त्यांनी म्हणजे ऑलमोस्ट एखादं कॅरिकेचर करावं किंवा कार्टून सारखं करावं तशा टाईपचं केलेलं आहे. आणि परत त्या अवकाशाचं विभाजन एका तिरक्या लाईननी केलंय. मागे प्लेन निळ्या रंगाचा एक अवकाश, काळ्या रंगाचा एक ब्लॉक, निळं काय काळं काय. आता हा लॅम्प अर्धा कट केलाय, अर्धा बाहेरच टाकला. ही दोन पुस्तकं, एक फिलॉसॉफी आणि रिलिजन वरची ह्याचा जो मित्र आहे हा मेयर देहान यांनी लिहिलेली आहेत, ती ठेवली आहेत पुढे. त्याचा विचार करतोय तो. आणि ही खाली जे स्टील लाईफ आहे ते स्टील लाईफ सेझान या चित्रकाराचा प्रभाव आहे. त्याच्यावर ॲपल्स आणि त्याला आउटलाईन असं सेझानचं हे होतं. सो एक मी जस्ट एक किती व्हेरायटी त्यांनी केली, मनातल्या कल्पना धाडसाने मांडल्या. हे शेजारचं जे चित्र आहे हे परत असं म्हणतात की इथून पुढे ॲबस्ट्रॅक्टचा जन्म झाला. ॲबस्ट्रॅक्ट चित्रकलेची इथून सुरुवात आहे. त्याचं हे द्योतक आहे. हे जर तुम्ही चित्र पाहिलं तर एका कोपऱ्यात लाल रंगाची वाळू दिसते. लाल आहे का माहिती, का आहे माहिती, त्याला वाटतं तर लाल आहे, तो लाल आहे. आणि एखाद्या तुम्ही जर ही जर माणसं बघितली याच्यातली तर खूप उंचीवरून म्हणजे ड्रोननी फोटोग्राफी केल्यासारखं हे पेंटिंग आहे. कारण तरच ही माणसं इतकी छोटी इथे कोपऱ्यात दिसू शकतात. हे खडक आहे. त्याच्यानंतर त्या लाटांचं जे त्यांनी चित्रण केलंय ते ऑलमोस्ट प्रिझमॅटिक डिस्पर्शन झालेलं आहे त्यांचं. म्हणजे याच्यातून तुम्ही जर फक्त छोटी चौकट काढली तर ते इट इज ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग.
परत अवकाश, क्षितिज, आकाश माहिती नाही. सो इथून पुढे ॲबस्ट्रॅक्ट झालेलं आहे. त्या काळी अशी प्रथा होती की इमेजेसचा साठा असायचा. ते जिथे जिथे जायचे, म्हणजे तो अनेक देवळांमध्ये त्यांनी, चर्चमध्ये तिथल्या इमेजेस, देवळांमध्ये गेला, बुद्धाच्या देवळांमध्ये गेला तिथल्या इमेजेस, अशा त्या इमेजेसचा साठा मनात, कागदावर, स्केचेसमध्ये, आणि मग ते कुठे कुठे वापरायचं, कुठे कुठे पेरायचं. तर त्या काळामध्ये जॅपनीज प्रिंट्सची अतिशय फॅशन होती आणि त्या इम्प्रेशनिस्ट सगळ्या कलाकारांनी ते जॅपनीज हे वापरलेलं आहे. तर उदाहरणासाठी मी काही याचे पेंटिंग्स ते घेतले. हा स्टील लाईफ विथ हॉर्स हेड, हे म्हणजे परत इमॅजिनच करावं लागते की कुठून हा घोड्याचा चेहरा उगवलाय माहित नाही. आणि तिथे मागे जॅपनीज एक पंखा आहे आणि एक जॅपनीज फिगर दिसते. याची ट्रीटमेंट थोडीशी इम्प्रेशनिस्ट स्टाईलची आहे. इथे परत हे स्टील लाईफ सेझानचा प्रभाव असलेलं दिसतं आणि याच्या कोपऱ्यामध्येही परत एक जॅपनीज फिगर दिसते बघा. पण असं तो अर्धवट त्यांनी ठेवली आहे, म्हणजे असं खूप प्रॉमिनंटली आणली नाही. हे पुढचं चित्र ताहितीतलं आहे. ताहितीचं एक डेली लाईफ दाखवलं आहे. या बायका एकमेकांना म्हणतात की बाजारात जायचं की नाही, तू जाणार आहेस का, मी जाणार आहे वगैरे, अशा त्यांनी वर्णनं पण लिहिलेली आहे. पण ही खूप टिपिकल इजिप्शियन इन्फ्लुएन्स दिसतो की प्रोफाईलमध्ये चेहरा आणि अशा त्या बसलेल्या जी स्टाईल आहे ना, त्याची रिजिड स्टाईल आहे. सो अशा प्रकारचे इमेजेस त्यांनी त्याच्या चित्रांमध्ये खूप वापरले आहेत. भाग्यश्री. पॉलच्या आयुष्यात एक महत्वाचा टप्पा आला. तो ताहिती बेटांवर येऊन पोहोचला. ताहिती लोकांच्या कल्याणासाठी तो प्रस्थापित युरोपीय सरकारशी शेवटपर्यंत लढला. ताहितीचं मूळ, त्यांचं पारंपरिक ज्ञान, खगोलशास्त्रीय परिमाणं, मूलभूत गणिती सिद्धांत, हे सगळं युरोपियनांनी नष्ट केलं याचं त्याला दुःख होत असे. ताहितीच्या निसर्गाशी एकरूप होताना मात्र त्यानं अनुभवली असीम शांतता. मेंटला तो लिहितो, मला आत्ता या क्षणी माझ्या आत असीम शांतता भरली आहे असं वाटतंय. युरोपमध्ये माझ्या जीवनात, माझ्या मनात निर्माण झालेली उलथापालथ निवळली आहे, संपली आहे. त्याऐवजी फक्त शांतता उरली आहे. आज अशी परिस्थिती आहे असीम शांततेची, तशीच उद्याही असणार आहे, तशीच माझ्या अंतापर्यंत असणार आहे, जगाच्या अंतापर्यंतही. तो पुढे लिहितो, इतकी सुंदर रात्र आहे आजची. इथले हजारो लोक जे करत आहेत आता या क्षणी, मीही तेच करतोय. फक्त जगायचं, फक्त जगायचं, नितळ जगायचं, जीवनाला शरण जायचं, मुलांना आपोआप स्वतःहून मोठं होऊ द्यायचं, कुठल्याही बंधनाशिवाय. इथले लोक भटकतात, कुठूनही, कुठंही, सगळीकडे. कोणत्या गावात आहोत, कोणत्या खेड्याकडे चाललो आहोत, काहीच फरक पडत नाही त्यांना. कोणत्या रस्त्याने जातात त्यांना माहीत नसतं. कुठल्याही घरात झोपतात, कुठल्याही घरात खातात, त्यात कुणाचेच कुणावर उपकार नसतात. कोणी कोणाचे आभार मानत नाही, पण तरी एकमेकांच्या गरजा भागवतात. आणि या अशा लोकांना रानटी समजलं जातं. ते आनंदी असतात, ते गाणी गात असतात, ते कोणाच्याही घरी जाऊन चोऱ्या माऱ्या करत नाहीत. त्यांच्या घराची दारं कधीही बंद नसतात. ते कधी कोणाला जीवानिशी मारत नाहीत. सर्व प्रकारच्या भावना व्यक्त करायला त्यांना फार कमी शब्द पुरतात. त्याच्या जीवनाचा हा दुसरा, म्हणजे जवळजवळ शेवटचा टप्पा आलेला आहे. या टप्प्यामध्ये प्रचंड निर्मिती झाली, प्रचंड निर्मिती. आणि त्याला ज्या प्रकारच्या एका साध्या जीवनाचा शोध होता, जे विच इज अवे फ्रॉम सिव्हिलायझेशन, की जे आपण ज्या काही बंधनामध्ये जगतो तसं न करता प्राणी म्हणून जगायचं. प्राण्यांना कुठे काय असतं, आनंदात राहतात, खातात पितात. तसं त्याला असं वाटायचं की या जितकं आपण छोट्या गावी जाऊ, आदिवासी प्रदेशात जाऊ, तिथे हे सगळं मिळेल. आणि कवी कल्पना आहे ती, तसं काही काळ असेलही कदाचित. पण तिथले लोक म्हणजे पैसे लागणार नाही, जगायला पैसे लागणार नाहीत. मी हात वर केला तर मला झाडाचं फळ मिळेल, हात बुडवला समुद्रात तर मासा मिळेल खायला. स्त्रिया आनंदाने गाणे गात, ऑफरिंग देमसेल्व्स फॉर, आणि परत काही नैतिकतेच्या चौकटी नाही. अशा सगळ्या प्रदेशाच्या शोधात तो निघतो. पुढची 10-12 वर्ष तो तिथे राहिलेला आहे मरेपर्यंत. मधला काही काळ पॅरिसमध्ये येऊन तो 1-2 वर्ष पुन्हा थांबतो, पुन्हा जातो.
आणि ह्या सगळ्या काळात त्यांनी तिथल्या म्हणजे तुम्ही हे मॅटरनाईट शेवटचं जर चित्र पाहिलं तर अशा प्रकारच्या स्त्रियांचं किंवा अशा प्रकारच्या माणसांचं चित्रण केलं आहे. आणि तो परत जायला निघतो तेव्हा तिथल्या एका समीक्षकाचं असं तो लिहितो की आम्हाला माफ कर पॉल गौघिया, तू ज्या प्रकारची चित्र काढतो, तू ज्या प्रकारची झाडं काढतो ती आम्हाला परिचित नाही. तू ज्या प्रकारची माणसं दाखवतो, ज्या प्रकारच्या स्त्रिया दाखवतो त्याच्याशी आम्ही कम्फर्टेबल नाही होऊ शकत. ही झाडं आमच्या जॉग्रफीमध्ये, आमच्या भूगोलात नाहीच आहेत. सो आम्ही कमी पडतोय. तू तिथेच राहा, तिथेच चांगलं आहे. आणि तू आता एक आख्यायिका बनलायस. आणि म्हणजे अशी आशा करतो की पुढच्या जन्मी कधीतरी तू जे निसर्ग दाखवू बघतोय तो बघण्याची क्षमता आम्हाला प्राप्त हो, असं त्याला तो पार्टिंग एक मेसेज देतो. सो तो जेव्हा ताहितीवर येतो तेव्हा जी त्याला कल्पना असते की असं असायला पाहिजे ते सगळं संपत आले. फ्रेंच लोक ऑलरेडी आलेले आहेत. फ्रेंच लोकांनी ऑलरेडी त्यांचं सगळं जे स्थानिक लोकल ज्ञान, लोकल चालीरीती ते सगळं नष्ट केलं आहे. आणि जिथे नैतिकतेच्या कल्पना नाहीत आणि मुक्तपणे मुलं होत आहेत, मुक्तपणे म्हणजे ती मुलं दे बिलॉंग टू द कम्युनिटी. आईवडील नाही आहेत त्यांना, कम्युनिटीची मुलं आहेत, कम्युनिटीची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे तसं काही इट डझंट मॅटर. पण त्यांना त्या नैतिकतेच्या चौकटीत बसवून तुम्ही कशा पापी आहात, तुमचं हे कसं चुकतंय असं सांगितलं गेलं. त्याचा पॉलला अतिशय दुःख आहे. तो भांडतो, तिथल्या प्रस्थापित लोकांशी भांडतो. आणि कुठेतरी म्हणजे मी सहमत आहे त्याच्याशी. म्हणजे असं वाईट वाटलं की युरोपियनांनी सगळं ते कल्चर नष्ट केलं. आणि ते जगत असताना ओशोनी एका ठिकाणी लिहिलंय, मला नेहमी आठवतं की आई वडील नसते ना, म्हणजे कम्युनिटीची समजा मुलं असती तर सायकॅट्रिस्टचं काम बंद झालं असतं. सगळे आपले कॉम्प्लेक्सेस आणि हे आणि ते जे माझ्या मुलांनी सक्सेसफुल झालं पाहिजे, इतके मार्क्स मिळवले पाहिजे आणि त्यांनी कार्डिओलॉजिस्टचा मुलगा कार्डिओलॉजिस्टच झालं पाहिजे किंवा राजकारणात आलं पाहिजे, हे जे काही कॉम्प्लेक्सेस आहेत ते नसते झाले. तशा टाईपची फिलॉसॉफी हाही मांडू बघतोय. आणि ते होतं मी जे वाचलंय त्याच्यात तसं होतं पूर्वी. आणि ओशोने म्हटले की इट विल बी सो एनरिचिंग, सो मेनी फादर्स, सो मेनी मदर्स. सो प्रत्येकाकडनं त्या मुलाला काहीतरी मिळेल आणि मालकी हक्काची भावना. एनिवे, सो अशा प्रकारच्या प्रदेशात तो जाऊ इच्छितो. मला ही आश्चर्य वाटते की ताहिती कुठे, ते डेन्मार्क कुठे. त्या काळात ती पत्र जात होती, येत होती. पेंटिंगचं सामान त्याला काही तिथे मिळत होतं, काही तिथून येत होतं. थोडंसं त्याने एक गव्हर्नमेंटचा जॉब त्यांनी तिथे तात्पुरता मिळवला होता. तो थोडंफार प्रमाणात करत होता. गव्हर्नमेंटला शिव्या शाप की तुम्ही कसे मूर्ख आहात, तुम्ही कसं यांचं नष्ट केलं वगैरे वगैरे. त्याच्यात त्याला वॉरंट निघतं, अरेस्ट व्हायची भीती असते वगैरे. असे बरेच म्हणजे रंजक आयुष्य जगलाय तो. म्हणजे जुमानलं नाहीये त्यांनी, काही जुमानलंच नाहीये. तर आता अतिशय वेगळ्या प्रकारची चित्रकला, परत तुम्ही इम्प्रेशनिझम आठवा, सिंथेटिझम आठवा. आणि आता तर हा म्हणजे असं कलरफुल. परत तुम्ही इथला निसर्ग बघा. आणि मायथॉलॉजी जी आहे, ताहिती लोकांची मायथॉलॉजी, ती पण त्यांनी याच्या चित्रांमध्ये आणलेली आहे. एक प्रकारची गूढता निर्माण केलेली आहे. त्याच्या पार्टनर बरोबरचं एक वाक्य मला, एक कॉन्व्हर्सेशन मला नेहमी मजेशीर वाटते की ती पार्टनर म्हणते, एक्सचेंज होत असतात कल्चरल आयडियाज, तुमच्याकडे काय आमच्याकडे काय. तर ती त्याची पार्टनर म्हणते की आमच्याकडे समुद्राचा देव आहे, समुद्रानं लाटा निर्माण करायचा देव आहे, समुद्राला ओहोटी निर्माण करायचा देव आहे, खडकामध्ये खड्डे खाण्याचा देव आहे, पाऊस हळू पाडण्याचा देव आहे, ढग पळवून लावण्याचा देव आहे. तुमच्याकडचा एकच देव सगळी कामं करतो. आमच्याकडे असं नाहीये. म्हणजे मग तिला कळत नाही की मी त्या मेरीला हात जोडू का मी माझ्या देवांकडे जाऊ, असं ते कन्फ्युजन. आणि हे सगळं तो त्या तेहुराचं नाव न घेता मेचला डिटेलमध्ये लिहिलेलं आहे त्यांनी. म्हणजे अपार्ट फ्रॉम चित्रकला किती वेगळ्या प्रकारे तो जीवन जगला आहे. सो आता हे बघा की ही मेरी आहे आणि हा क्राइस्ट आहे. याच्या डोक्यावर एक प्रभा मंडळ आहे, त्याच्यामुळे मेरी क्राइस्ट समजताय. ह्या बायका ज्या आहेत या दे आर प्रेइंग. आणि इथे त्यांनी ते ऑफर केलंय प्रसाद बिसाद. आणि आता हा निसर्ग बघा, म्हणजे असं वाटतं एखादा गालीचा आहे, एखाद्या रंगांनी विणलेला गालीचा आहे, डेकोरेटिव्ह शैली. आणि किती समृद्ध, किती छान वाटतंय ते. म्हणजे तसंच आता हे याचं पुढचं चित्र की हा परत झाडांनी विभागलाय, जांभळा रंगाचा डोंगर आहे मागे. हे मास जे काही ते कोणालाच माहित नाही काय. झाडाचा हा रंग बघा. इथे गूढ अशी देवता आहे, मोठी देवता दिसते तुम्हाला पाषाणातली. आणि त्याच्या पुढे त्या लोकल
स्त्रिया तिथल्या आहेत. हे जे काही जमिनीची मांडणी आहे ते बघा. हा त्यांचा जो पोशाख असतो हा तिथला लोकल पोशाख. हे फुलं असतील, हा खडक असेल. असंख्य चित्र आहेत ताहितीमधली, असंख्य चित्र आहेत. म्हणजे मी काय घेऊ काय वेचू हा मला खूप प्रश्न होता याच्यातला. हे एक जस्ट उदाहरणासाठी घेतलंय की परत याच्यामध्ये लेमन येलो, बेबी पिंक, आकाश, जमीन, हे काय नुकतं त्याच्या स्त्रीला बाळ झालेलं असतं ते त्यावेळेस हे चित्रण आहे. मगाशी मी एक चित्र दाखवलं तर न्यूड अशी ती पाण्यामध्ये झेपावते. ऑलमोस्ट तीच कल्पना त्यांनी इथे वापरली आहे बघा. आणि आता हे जे काही हे जांभळा आणि रंगाचं डेकोरेटिव्ह शैली, त्याला काय तिथलं व्हेजिटेशन दाखवायचं आहे का जमीन दाखवायची काय माहित नाही. इथल्या झाडाचा आकार परत बघा. हे एक झाड आहे का काय, पण हे जे काही विभाजन केलेलं आहे अवकाशाचं, परत तीच स्टाईल आहे की हे ते जे कमरेला वस्त्र गुंडाळायचे त्याला पारवा म्हणायचे, त्याच्यावर मोठे मोठे प्रिंट्स असायचे, वरून ते उघड्या असायच्या. आता हे फक्त हिचं ब्रेस्ट दिसतंय म्हणून ही स्त्री आहे असं वाटतं, बाकी तर मागून काही करणार नाही. पण इथे लांबवर एक माणूस मासेमारी करताना दाखवलाय. इथे खूप क्लिअर नसेल पण ते ओरिजिनल चित्रात आहे. तर असं दाखवलंय की त्या न्यूड आहेत ना बायका, तर मागून आपल्याला कळते की नॉट अ बिग डील, रोजचं आहे. तो माणूस मासेमारी करतो ती यांच्या वागणुकीत फरक नाही. सो तशा प्रकारच्या समाजाचं त्याला दर्शन घडवायचं आहे. हे तर ऑलमोस्ट म्हणजे हे सनफ्लॉवर वॅनगॉगच आठवण येते, स्टील लाईफ. आणि अशा प्रकारचे इमेजेस तो टाकायचा. याचं काय इथे व्हॅल्यू आहे किंवा काय, इथे परत वेगळाच काहीतरी आहे. इथे एक स्त्री झोपलेली आहे. इथे म्हणजे ते तिथला एक गूढ पक्षी आहे. ऑलमोस्ट एका डेकोरेटिव्ह स्टाईलमध्ये माणसं, आणि इथे पण चित्र आहे, इथे पण चित्र आहे. तिच्या अंगावर एक प्रकारचा प्रकाश आहे. आणि त्यावेळेस तिचं आय थिंक पॉल गोगेचीच मिस्ट्रेस होती ती, आणि बाळ मरण पावले तेव्हाचं ते चित्र आहे. जेव्हा तो येतो पहिल्यांदा ताहितीमध्ये तेव्हा तिथला जो राजा असतो त्यांचा, तर ते राजघराणं संपत आलेलं असतं कारण युरोपियन्स आर टेकिंग ओव्हर. सो तो शेवटचा राजा त्याच्यासमोर मरण पावतो. त्याला खूप दुःख होतं. त्याने एक चित्र काढलंय की अशी महाल काढलाय, डेकोरेटिव्ह महाल, मध्ये एक पांढरी स्वच्छ गादी आहे आणि एक शिरच्छेद केलेला एक असं डोक्याच्या डोक्या त्या गादीच्या मध्यभागी सेंटर ऑफ द पेंटिंग असं मोठं असं धक्का बसवते, म्हणजे घाबरत नाही असं. आणि त्या याचं वर्णन आहे तेव्हा की तो तोमर राजा तो मरण पावतो तेव्हा त्याचं जे प्रेत आहे ते फ्रेंच आर्मीच्या गणवेशात सजवून ठेवलेलं असतं. म्हणजे इतकं ते मला पण वाईट वाटतं की त्यांचं खरंच कितीतरी ज्ञान असणार आहे ते खगोलशास्त्रातनं आणि याच्यातलं, पण ते सगळं घालवलं आहे. काही तिथला निसर्ग कॅनव्हासवर उमटू लागला. चित्रांच्या रंगांच्या सान्निध्यात असतानाही मेट जवळ स्वतःच्या मनातले असंख्य पदर पॉल उघडायचा. तुझं म्हणणं आहे की कलेचे केंद्र पॅरिसमध्ये आहे आणि मी त्या केंद्रापासून लांब राहायला नको, पण मला खात्री आहे की मी जे करतोय तेच बरोबर आहे. जे करतोय ते विचारपूर्वक करतोय. माझ्या कलेचे केंद्र माझ्या मेंदूत आहे, माझ्या मनात आहे, माझ्या विचारात आहे, कुठल्या बाह्य जगात शहरात नाही. मी अचल आहे. हे म्हणायला धाडस लागतं. मी अचल आहे, दुसऱ्यांच्या मतांनी प्रभावित होणारा नाही. मी फक्त माझ्या अंतरात्म्याचंच ऐकतो. बेथोवेन आंधळा होता, बहिरा होता, सगळ्या जगापासून तुटलेला होता. म्हणून त्याचं काम इतर कोणासारखं नाही. त्याचं काम त्याच्या स्वतःच आहे, अनुपम आहे. या उलट पिसारोकडे बघ. तो अगदी कलेच्या शहरात म्हणजे पॅरिसमध्ये राहतोय, कलेच्या घडामोडींच्या अग्रस्थानी राहतोय, पण त्याचं स्वतःच असं काहीच वेगळेपण त्याच्या कलेमध्ये शिल्लक सुद्धा राहिलेलं नाहीये. मला माझं एक निश्चित ध्येय आहे, ते मिळवण्याची जिद्दही आहे. कलेच्या क्षेत्रात खूप काही घडतंय हे मान्य आहे. मी त्यापासून लांब आहे एका अर्थी बरंच आहे,
कोणाच्या प्रभावाखाली न येता मी माझ्या मनाप्रमाणे काम करू शकतो. माझं एकट्याचंच वागणं मला तर्कशुद्ध वाटतं, पण त्यामुळे माझ्या मागे येणारे लोकही अत्यल्प आहेत. तो असा अंतर्मुख झालेला नंतर बहिर्मुख होतो आणि मेटचा सायको अनालिसिस करतो. तुझे अनंत प्रश्न असतील म्हणून एवढं बोललो. तुला कलेचा तिटकार आहे, कारण त्यामुळे तुझ्या आयुष्यात वादळं आली, तुझं स्थैर्य गेलं, आपला संसार नीट राहिला नाही. पण बाकीचे सगळे उद्योग सुरक्षित आहेत असा तुझा समज आहे का? कितीतरी लोक इतर उद्योगधंद्यात असूनही देशोधडीला लागलेले आहेत, गरीब झाले. त्यांच्या अडचणी सुटण्यासारख्या नाही आहेत. पण कलेचं तसं नाही. एक ना एक दिवस कलेला चांगला काळ येणारच, नक्कीच येणार. माझ्या अशा सांगण्यानं तुला मुळीच आश्वस्त वाटत नाही हे मला माहिती आहे. पण अगदी मनापासून सांग की एका महान कलाकाराची पत्नी मी आहे असं सांगताना तुला अभिमान वाटतो की नाही? ते बारकाईने लिहिलंय, लॉजिकल, की तुम्ही कुठलाही उद्योगधंदा करा, कुठलाही हे करा, त्याच्यामध्ये काय अपयश येत नाही का लोकांना? पण हे इथून कलेला कधी ना कधी तर स्थान मिळणार आहे. पण अपयश येऊन खचून जाऊन सुद्धा तुला माझा अभिमान वाटतो की नाही? कारण मी कलाकार आहे, शेवटी कलेचं स्थान आहे, असं अगदी बारकाईने लिहिलेलं आहे त्याला. त्याच्या सगळ्या बऱ्याचशा चित्रांना, काही तिच्या चित्रांना एक स्टोरी असते, कथा असते. आणि ही चित्र त्यांनी काही बऱ्यापैकी पॅरिसमध्ये नेली, दाखवली आणि त्यांची टायटल्स साहित्य भाषेत ठेवली. मग ती इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून मग आता मी मराठी असं जरा द्राविडी प्राणायाम केलाय. सो ऑलमोस्ट ईच पेंटिंग हॅज अ स्टोरी. मगाशी मी जे म्हणते की चेहऱ्यावरचे फारसे बारकावे न दाखवता अगदी पॉवरफुल बॉडी लँग्वेजनी त्यांनी तो स्टेटमेंट करतो. हे जे चित्र आहे, इथे 2 काही स्त्रिया दाखवल्या आहेत, त्या त्यांच्या नैसर्गिक पोशाखात किंवा पोशाखात नाही आहेत. तर बेबी पिंक हा अवकाश तिरका विभागलेला विचित्र आकाराचं झाड, अतिशय सुरेख चित्र आहे. म्हणजे जरी मी असं वर्णन करते तरी आर्ट म्हणून हे अप्रतिम आहे. हे जे म्हणून जोशी मगाशी तुम्ही विचारलं ना, पाणी हे कुठले रंग आहे बघा, हे काहीच नाही. हे मला असंच आहे म्हणायचं. सो हे पाणी आहे. त्या चित्राचं टायटल इंग्लिशमध्ये व्हॉट आर यू जेलस. ते त्याच्या म्हणण्याप्रमाणे या दोघी बहिणी आहेत आणि या दोघी एकमेकींशी निवांतपणे पाहून गप्पा मारतायत. आणि त्याच्या ज्या कल्पना आहे की तिथलं लाईफ एक मुक्त लैंगिक स्वातंत्र्य असलेलं आयुष्य आहे, त्याच्यात ह्यांची तुझी रात्र चांगली गेली का माझी रात्र चांगली गेली, आर यू जेलस. आता हे म्हणजे ते काय म्हणायचं, TRP वाढवायला केलेले प्रयत्न आहेत का काय ते माहिती नाही. पण त्याचं ज्या पद्धतीने ती मागची स्त्री पाहुरली आहे ना, ती किती रिलॅक्स आणि किती आहे. म्हणजे याच्यात परत इरोटिक किंवा अश्लीलतेकडे जाणार नाही. हे जे चित्र आहे याच्या मागे एक स्टोरी आहे, स्पिरिट ऑफ द डेड वॉचिंग. तर काही लोकांचा भूत प्रेत भूतखेता याच्यावर खूप विश्वास होता आणि खूप घाबरायचे. तर तो असं एका प्रसंगाचं वर्णन करतोय. चित्राचं वर्णन त्यांनी करताना सांगितलंय की ही त्याची पत्नी देहुरा आणि ते शहरापासून लांब राहत असतात. मग ते दिव्यातलं तेल पण संपतं, मग ते आणायला तो शहरात जातो, त्याला यायला उशीर होतो. तेव्हा ही अंधारात एकटी असते आणि ही घाबरलेली आहे. ही घाबरून अशी तिरकी पडलेली आहे बेडवर. म्हणजे असं म्हणतो की त्याचा जो अँगल आहे ना त्या बॉडीचा, त्याच्यावरनं ते तिला काय होतं हे स्पष्ट आहे. म्हणजे ही जर सरळ असती किंवा थोडा अँगल वेगळा असतं तर कदाचित अश्लीलतेकडे झुकलं असतं हे चित्र, पण तसं नाही आहे. तिच्या चेहऱ्यावर ती घाबरल्याची भावना आहे. इथे परत ते त्याचं अवकाश आहे जे तिच्या परत मनातलं आहे का त्याचं आहे. इथे काहीतरी आहे. तर हा पॉल गोग्याचा आहे का, पॉल गोग्या परत आल्यावर ती त्याला भूत समजते का ती इमॅजिन करते भूत आहे. आणि हे असे तिथले अशा प्रकारच्या
प्रिंटचे कापड ते गुंडाळाची कमरेभोवती. तर स्पिरिट ऑफ द डेड वॉचिंग एक लँडमार्क आहे हे दोन्ही चित्र. हे वरचं जे चित्र आहे मला फार आवडतं. हे चित्र याच्यासाठी की हे ओटाही हे काहीतरी टायटल आहे. तर ह्या व्हॉट डज इट मीन? इट मीन्स लोनलीनेस. तर लोनलीनेस दाखवण्यासाठी किती प्रभावीपणे त्यांनी बॉडी लँग्वेज वापरली आहे बघा. परत चेहऱ्याचं काही दिसत नाही, चेहरा नाहीच दिसत, आपल्याला बॉडीच दिसते. हे मागे लेमन येलो असं काहीतरी एक लांबवरचं झाड, पांढरा एक मोठा पॅच आणि अतिशय दणकट शरीर की ताईतीच्या लोकांसारखी असलेली अशी ही स्त्री दाखवली. असे खूप आहेत त्याची सगळी बघण्यासाठी चित्र आहेत. ह्याने जे स्वतःचं वर्णन मैथकडे करतोय की तुला माझा अभिमान वाटतो की नाही, तर त्या काळातल्या प्रथेप्रमाणे आणि त्याच्या मनातल्या स्वतःच्या प्रतिमेबद्दल सांगण्यासाठी अनेक सेल्फ पोर्ट्रेट्स त्यांनी केली. अनेक सेल्फ पोर्ट्रेट्स केली. हे अतिशय सुरेख सेल्फ पोर्ट्रेट त्यांनी माझ्या चित्राचं कव्हर प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी अगदी आवडीने बघून घेतलंय. कारण तो म्हणला की पॉल गोग्या म्हणजे मीच करणार, दुसरं कोणी करूच शकणार नाही. मला इतका तो आवडता कलाकार आहे हे पण मला माहिती नव्हतं. म्हणजे आतापर्यंत जे भेटतात ना ते सुद्धा म्हणतात की पॉल गोग्याचा माझ्यावर प्रभाव आहे. म्हणजे मला अच्छा असं आहे का, असं कळलं. तर आता हे बघा की हा पूर्ण कॅनव्हास लाल आणि पिवळा दोन रंगामध्ये फ्लॅट प्लेन मध्ये डिवाइड केला आहे. मी ख्रिस्त आहे. दिस इज अ स्टेटमेंट. मोहाचे क्षण, ऍपल्स. मी वाईट माणूस आहे, माझ्या हातात साप आहे. हा माझ्यातला दुष्ट प्रवृत्ती असलेला माणूस आहे, हा मी आहे. परत हे कॅरिकेचरच आहे, खाली त्याची सही आहे. हे आहे हे त्या काळातले जेव्हा तो म्हणतोय की मी पूर्णवेळ चित्रकार आहे. कोणी मानत नाहीये पण नाही तो मला पूर्णवेळ चित्रकार आहे. ते छोट्या मुलाच्या शाळेच्या ऍडमिशनच्या फॉर्मवर विचारतात ना बापाचा व्यवसाय काय, चित्रकार सांग, असं तो बायकोला सांगतो आणि हे काढतो. असे खूप त्याचे सेल्फ पोर्ट्रेट. आता हे जे आहे ना इथे परत सिम्बॉलिझम आहे की हा जो अवकाश आहे हा पृथ्वीवरची लोक नाही आहेत, ही कुठली तरी पलीकडची लोक आहेत. आणि हा क्राइस्ट आहे पण मी आहे, पॉल गोग्या आहे. आणि त्याचं डोकं ऑरेंज आहे आणि मागचा कॅनव्हास थोडा इम्प्रेशनिझमचा पण आहे. पण चांगल्या प्रवृत्तीच्या माणसाचा कधी कधी पराभव होऊ शकतो, त्याला पकडायला ते मागचे लोक येतात, ख्रिस्ताला पकडायला. अशा प्रकारचं काहीतरी त्यांनी सांगितलंय. ते अनेक आहेत सेल्फ पोर्ट्रेट्स त्याचे. हे याच्यासाठी दाखवलंय की त्याचा प्रवास कुठून कुठे झाला हे दाखवायला. इथे फ्रान्स आहे, मध्यभागी कुठेतरी पॅरिस आहे, वरती नॉर्थला ब्रिटनी आहे, खाली ते आल्प्स आहेत. इथून पेरूला म्हणजे लहानपणी त्याची आई त्याला पेरूला घेऊन जाते कारण त्याची आईचे आजोबा तिथे खूप श्रीमंत असतात आणि आई आणि वडील त्याला बोटीने पेरूला घेऊन जातात. वाटेत प्रवासात वडील मरण पावतात. तो 1.5-2 वर्षाचा असतो. इथे तो पुढे 5-6 वर्ष राहतो. तर तिथे खूप उजळ रंग आहेत आणि तो आयुष्यभर म्हणत राहिला की तिथल्या रंगांचा माझ्यावर प्रभाव आहे. इंका कल्चर तिथे आहे, तिथला प्रभाव आहे. इथून तो पेरूहून पुन्हा त्याची आई त्याला इकडे घेऊन येते फ्रान्समध्ये. फ्रान्समध्ये तो किती ठिकाणी हिंडतो. इथे डेन्मार्क आहे, हे हिंडतो. त्याच्यानंतर फ्रान्समधनं मार्टिनिक ह्या बेटांवर जातो. मी म्हटलं ना तुम्हाला की इथली चित्र वॅन गॉगने विकत घेतली त्याची. इथे उत्तम कला निर्माण झाली आहे. तिथून पुन्हा फ्रान्स. त्याच्यानंतर मी काही गोष्टी याच्या वगळल्या आहेत कारण खूप कॉन्ट्रोवर्सीज आहेत आणि खूप दुःखद आणि म्हणजे नाही सांगितलं तरी चालतील अशा गोष्टी आहेत. त्याच्यातलं एक पनामा म्हणजे तो म्हणतो की भुकेचा त्रास तुम्हाला काही नाही, त्रास एवढाच आहे की कला निर्मितीमध्ये अडथळा नाही होणार. काय खायला मिळतं इझी मटेरियल, पण काहीतरी खाऊन मला निदान म्हणजे ते हातात धरता आलं पाहिजे. तर त्याला असं वाटतं की तेव्हा पनामा कालव्याचं काम चालू असतं आणि तो म्हणतो की तिथे मला निदान ब्रेड खायला मिळेल आणि काही नाही, मग मी काहीतरी करू शकेन. त्याचा एक मित्राला बरोबर घेऊन जातो. तर नेहमी मित्रांना असं बोलवत असतो, असं जाऊ तसं जाऊ, हे करू, चला माझ्याबरोबर. तो त्याचा मित्र जातो. तिथे म्हणजे ऑलमोस्ट एक मजुरीचं काम करायला लागतं. अतिशय वाईट रोगराई असते, प्रचंड आजारी पडून परत येतात, अशी ती आहे. आणि इथे आता ती नकाशातही दाखवू शकली, पण इकडे कुठेतरी न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया आहे.
हे ताहिती साधारण इथे आहे. आणि हे ताहितीमध्ये सुद्धा जेव्हा सिव्हिलायझेशन यायला लागतं तेव्हा कंटाळून तो ह्या इथे जातो आणि इथे तो मरण पावतो. इथे इथे मरण पावलेला आहे. आपल्या हाताने तो झोपडी बांधतो. त्याला हाऊस ऑफ जॉय असं नाव दिलेलं आहे त्यांनी. आणि तिथे तो हे 12 फुटी कॅनव्हास कापड, ज्यूटचं कापड जे मिळेल त्याच्यात त्यांनी केलं. हा 12 फुटी चित्र आहे आणि हे परत आयकॉनिक चित्र आहे. तर तो म्हणतो की हे माझं मृत्यूपत्र आहे. इथे वेअर डू वी कम फ्रॉम, व्हॉट आर वी, वेअर आर वी गोईंग, असे मूलभूत प्रश्न त्याने विचारले आहेत इथे. आणि हे इकडून वाचायचं चित्र आहे. हे मी सांगतोय तुम्हाला, नाही वाचा तुम्ही. तर हे इथे एक बाळ आहे छोटं बघा या कोपऱ्यात. जीवन सुरू झालंय, बाळ आहे, त्याच्याबद्दल हे आजूबाजूचे दोघं लोक बोलत आहेत. इथे एक जे आहे गूढ ते भविष्य सांगतायत किंवा काहीतरी अतर्क्य गोष्टी सांगतायत, ज्याचा हा हात वर करून हा आश्चर्य करतोय हा माणूस किंवा स्त्री जे आहे. इथे मागचं जे काही आहे तो गूढ निसर्ग आहे. हे जे 2 पिवळे कॉर्नर्स आहेत ते तो म्हणतो की असं एखादं जुनं झालेलं आहे कसं असतं, त्यांचे पिवळे कोपरे असतात, तर ते सांगणार आहे. आणि तिथे माझी सही आहे म्हणतो तो. आणि सहीबद्दल ती बोलेल नंतर. हा आता माणूस जो आहे ना, मला याचं नेहमी कंपोजिशन म्हणून मज्जा वाटते की बाकी सगळं आडवं चित्र आहे, एकदम उभा खालपासून आकाशापर्यंत, म्हणजे त्या कॅनव्हासच्या आकाशापर्यंत हा पसरलेला आहे. तो फळ तोडतोय वरची काहीतरी, आता ती काय मोहाची आहे किंवा काय, पण ही तारुण्यातली अवस्था आहे. इथे परत गूढ दाखवणारं देवता आहे जी काहीतरी परलोकातलं सांगते आहे. परत त्याच्या बाजूला ही परत आहे. इथून पुढे वृद्धावस्था सुरू झाली आहे आणि इथून पुढे वृद्धावस्था, आणि असं तो म्हणतो. ह्याच्या साधारण आसपास त्यांनी सुसाईड अटेम्प्ट केलेला आहे आणि तो अनसक्सेसफुल होतो, कारण काहीतरी ते जे काही तो आर्सेनिक घेतो त्याच्यातून त्याला उलट्या होतात आणि ते विष बाहेर पडतं शरीरातनं. आणि या सुमारास त्याला न्यूज येते तिकडून की त्याची लाडकी मुलगी मरण पावली. 2 मुलांचा मृत्यू त्याच्या हयातीत झालेला आहे. सो ते त्याला अगदी ती खूप लाडकी असते, त्याच्यामुळे ती जरी दूरस्थ असली तरी आहे एक आश्वस्तता असते. तर इथे तो अतिशय डिप्रेशनमध्ये गेलेला आहे, मरत नाही. यातून नंतरच्या काळामध्ये अप्रतिम चित्र काढलेली इतकी आहे. भाग्यश्रीचा सहभाग फार मोलाचा आहे. तिच्या कथनाशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही. भाग्यश्री नियमितपणे पॉल त्याची चित्र युरोपला पाठवत होता. मॉन्फ्रेडला, मॉन्फ्रेड म्हणजे त्याचा आर्ट डीलर असतो. मॉन्फ्रेडला लिहिलेल्या पत्रात तो लिहितो, मी आदिम जीवन पद्धतीचा चाहता आहे. माणसांना कृत्रिम बंधनात न अडकवता त्यांना निसर्गासारखं जगू दिलं पाहिजे. माझ्यातल्या या नैसर्गिक आदिम भावनांना मी जपतो आहे. प्रत्येक कलाकाराची कला ही त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिनिधित्व करते. माझ्या आतल्या या रानटी माणसामुळे माझी ही कला तशीच वेगळी आहे. त्या 2 प्रकारची सौंदर्य आहेत. एक माझ्या नैसर्गिक उर्मीतून आलेलं आणि दुसरं कष्ट करून केलेल्या सरावातून आलेलं. दोन्हीच्या संगमातून बहरलेल्या कलेला एक वेगळीच उंची प्राप्त होते. अजून आपल्या कला रसिकांना आणि समीक्षकांना याची जाण नाही. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अशा विज्ञानामुळे कलाकार भरकटला. त्याच्या नैसर्गिकपणे जगण्याच्या क्षमता शहरीकरणामुळे त्याला टिकवता आल्या नाही. तो सौंदर्यापासून लांब आला. त्याला स्वतःचा मार्ग शोधता आला नाही. बेगडी कलाकारांच्या कळपात त्याला सुरक्षित वाटतं. एकट्यानं काही नवं शोधायची त्याला भीती वाटते. एकटं राहण्यासाठी निश्चय लागतो, वेगळी शक्ती लागते. मला कल्पना आहे की मला फार काही येतं असं नाही, पण मी जे काही केलं आणि मला जे काही येतं ते माझं स्वतःच आहे असं मी निश्चित म्हणू शकेन. पुढे जे काही लिहिलंय ते भारी आहे, गहन आहे आणि त्याची स्पिरिच्युअल स्टेट त्याच्यातून कळते. माझ्या चित्रातल्या देवतेच्या मूर्तीला
काही एक साहित्यिक मूल्य नाही, ते एक शिल्प आहे, एखाद्या प्राण्यासारखं. माझ्या स्वप्नातला तो एक घटक आहे. माझ्या झोपडीसमोर बसून मी स्वप्न बघतो. आपल्या मूळ आत्म्याच्या गाभ्यावर ती स्वप्न राज्य करतात. आपल्या वेदनांवर आणि दुःखावर फुंकर घालतात. आपल्या उत्पत्तीविषयी आपण अनभिज्ञ असतो. कुठून आलो, कुठे जाणार याविषयी सगळं गूढ आहे. माझं मन स्वप्न बघणं आणि चित्र रंगवणं एकाच वेळी करतं. त्याच वेळी मनात एका संगीताची धूनही वाजत असते. अशा प्रकारे माझं चित्र पूर्ण झालं की मी स्वप्नातून बाहेर येतो, मला जाग येते आणि मग मला प्रश्न पडतो, वेअर डू वी कम फ्रॉम, व्हॉट आर वी, वेअर आर वी गोइंग. आपण कुठून आलो, कोण आहोत आणि कुठे चाललो आहोत. मग या विचारांचा त्या कॅनव्हासशी काही संबंध राहत नाही. ते मनातले विचार आहेत. मी दिलेलं चित्राचं शीर्षक ही माझी चित्रावर असलेली सही आहे. वेअर डू वी कम फ्रॉम, व्हॉट आर वी अँड वेअर वी आर गोइंग. धन्यवाद.